आवाज फुटतच नाही असलं. वसंत पंचमी, वसंत पंचमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. चालले मंदिरात, तिला घेऊन जाते वहिनीला माझ्या, तिला बाबांचं आपल्या इथलं मंदिर दाखवते. पाहिलंय तसं ना, खूप वर्षापूर्वी पाहिलं. आईच आमची वसंत, आमची आईच आमची वसंत ऋतू आहे. मग आम्हाला किती छान ना, निसर्गाची किती किमया आहे खरं खरं सांगते. आई आम्हाला फुलांसारखं जपते, फुलांसारखं आम्हाला म्हणजे आमची चांगली वाढ हो अशी सगळं काय करते. सो धन्यवाद आहे अशा आईला, म्हणजे प्रत्येक आई. फुलांची कलर बघ ना, निसर्गाची किमया. आणि आईने जी साडी नेसली ती आम्ही आईला गिफ्ट केलेली. उदयपूर आईला आवडतात ना अशा बिंदणी ना, बांधणी, सॉरी बांधणी. आता हल्ली साड्या घ्यायचं सोडून दिले, रचनाच घेते. कुठे गेल्यानंतर पेजवर, तू पण घेतो, तिच्या पेजवर ज्या असतात त्यातली पण तिला आवडली तर ती घेते. त्यामुळे माझा एक तो खर्च असा कमी झालाय. आणि मला अशी बांधणीची खूप आवडते, एकदम बसते ना, एकदम चापून चुपून. मोर आहे सगळं हिरवं घातल्या. पहिलं बेडशीट पण असायच्या मोराच्याच असायच्या, म्हणजे एवढं मोराचं हे होतं, क्रेज होती, म्हणजे आवड होती. ही आणलेली साडी. हो, गुड मॉर्निंग. वहिनींनी जिलेबी केले, खातात का? मला जिलेबी झालं थोडा. एक शैला, वहिनींचा मान ठेव. अरे गेली हात धुवायला मिठाईवाला पण येणार, पिका पडलं देखा. हर काम में सफलता मिले. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो नायसा गेले आहे स्कूलमध्ये, आई गेले आहेत देवळात, जसं की तुम्ही पाहिलंच मामींबरोबर. आणि फायनली मी आज निघते. कारण असं म्हणजे तुम्ही जे ऐकतायत, कारण आम्ही न बोलता मी बोलते की मी आज निघते. कारण मी फक्त एकटी चालली आहे. एकटी म्हणजे सनी नाही आहे आणि नायसासुद्धा नाही आहेत ह्या ट्रिपवरती. सो ज्यांना नाही माहिती आहे त्यांना सांगते, हॅपी ट्रिप्स बाबूनी अँड नव एंजल एक न्यू व्हेंचर आम्ही स्टार्ट केलं आहे. त्याची फर्स्ट ट्रिप आज निघणार आहे थायलंडसाठी. आणि रात्री 1:45 वाजताची फ्लाईट आहे आमची. सो आम्हाला साधारण 9पर्यंत तिथे पोहोचायला पाहिजे एअरपोर्टला. सो संध्याकाळी आम्ही निघणार आहोत. अजून झिरो प्रिपरेशन, काही केलेलं नाही आहे मी. म्हणजे यावेळेस ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, नायसा नाही आहे ना, म्हणजे नायसाला सोडून जाणार आहे. आणि दिस इज फॉर द फर्स्ट टाईम, लाईक जेव्हापासून नायसा झाली आहे तेव्हापासनं आजपर्यंत मी नायसाला एक पण दिवस सोडला नाही आहे. म्हणजे असं एक दिवस सोडून गेली आहे, पण असं पूर्ण डे लाईक 24 आवर्स असं मी तिला कधीच सोडलं नाही आहे. सो मला ना ते असं खूप बर्डन आलं आहे माझ्या मनावरती. मला नाही समजत आहे. म्हणजे एक टाईमला असं थोडंसं रडूसुद्धा आलं. आता जे आहे रियालिटी त्याला तर आपल्याला फेस करायचं. आणि हा जो पाथ आहे तो मीच चूज केलेला आहे. आणि आय एम नॉट द ओनली वन ना, जे लाईक मी असं काहीतरी वेगळं करते. असे खूप सारे पॅरेंट्स आहेत जे आपल्या मुलांपासून लांब राहतात. जसं की काही मुलं हॉस्टेलमध्ये राहतात, मग काही खूप सारे विमेन्स आहेत जे वर्किंग आहेत. पण मग ते वर्किंगवरून तुम्ही रात्री येतात, मग तुम्ही तुमच्या बाळाजवळ असतात. पण माझं तसं नाही होणार आहे हे पुढचे 4-5 दिवस. बट इट्स ओके. ती पण आता मोठी झाली आहे. नायसाला बऱ्यापैकी सगळे काही गोष्टी समजतात. मी तिला एवढं इंडिपेंडेंट केलं ना की ती स्वतःची कामं स्वतः नक्कीच करू शकते. आणि मला माहिती आहे की जेव्हा मी नसेल तेव्हा ती बरोबर स्वतःला सांभाळेल. म्हणजे मग ते काही असो.
मग ते ब्रश करणं असो, आंघोळ करणं असो, स्वतःचे कपडे घालणं असो, ते सगळं काही शी मॅनेज बाय हर सेल्फ. फक्त की तिच्या आता एक्झाम्स आहेत ह्या वीकमध्ये, म्हणून मला ते कुठे ना कुठेतरी थोडंसं बर्डन आहे. बट स्टील मी स्वीटी ताईला सांगितले, सो शी इज गोइंग टू कम हिअर आणि मग तिचं थोडंसं रिव्हिजन घेणार आहे. मी तिचं बऱ्यापैकी रिव्हिजन घेतलेलं आहे. आणि सनी नसणार आहे ह्या ट्रिपवर, कारण त्याचं पण सुट्ट्यांचं ते सगळं काही नव्हतं होत. आणि मग मी बोलले की ओके, त्याचं पण क्लिनिक आहे, हॉस्पिटल आहे, सो ते सगळं टाईम मॅनेज नव्हतं होत. आणि आता मी फटाफट पहिले जेवण बनवते. त्याच्या आधी नायसाची इथे बॅग भरणं चालू आहे, कारण नायसा मोस्ट प्रोबॅबली आईकडे जाईल फ्रायडेला. म्हणून मी विचार केला की तिची बॅग वगैरे पॅक करून आईकडे पहिलेच ठेवून येते, म्हणजे मग सनी किंवा आईला टेन्शन नको की बॅग भरा आणि मग परत तिच्याबरोबर पाठवा. तसं असं स्ट्रेस घ्यायचा काही नाही आहे. पण मी बऱ्यापैकी सगळे कपडे तिचे ठेवलेत, मग ते मी आईकडे जाऊन ठेवेल. आईलासुद्धा मला भेटायचं आहे. आता बॅगसुद्धा मला फटाफट पॅक करायचे आहेत. आम्ही ज्यांच्याबरोबर जाणार आहोत, मी खूप एक्सायटेड आहे ह्यावेळेस नवीन लोकांबरोबर, आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबर्सबरोबर ट्रिपवर जाण्यासाठी. आणि नवीन मेन म्हणजे लोकांना मी भेटणार आहे. आणि ह्या ट्रिपवरती तुम्हाला सगळ्या एज ग्रुप ऑफ लोक बघायला मिळतील. सो चला मग ह्या ब्लॉगमध्ये आज काय होणार आहे ते तुम्हाला समजेलच. पीपल स्टे काय स्पेशल. सो रचनाला मी खूप मिस करणार आहे. रचना पहिल्यांदा मला सोडून चालली. आणि नायसाबद्दल बोललीच, पण मी हे नाही सांगितलं की एवढ्या 10 वर्षात, म्हणजे आता ह्या वर्षा मला 10 वर्ष होणार आहे, बट कधीच नाही, असं कधीच नाही झालं. म्हणजे इव्हन मी जर आईकडे गेले ना तर सनी मला रात्री तरी भेटायला आलाय. आणि ते पण लांब, डायरेक्ट गावात पण नाही, डायरेक्ट दुसऱ्या देशात. डायरेक्ट दुसऱ्या देशात होईल सगळं व्यवस्थित. ही इज गिव्हिंग मी माय विंग्स टू फ्लाय. तो नेहमीच म्हणतो की नाव दिस इज युअर ऑपॉर्च्युनिटी, गो. दरवेळेस. आणि नायसाला आता ऑफकोर्स ती आता थोडी अशी मॅच्युअर झाली आहे आणि आम्ही तिला सांभाळू शकतो. आधी कसं तिला कंटिन्यूस आई म्हणजे आईच लागायची, पण आता तिला समजवलं तर ती समजून घेते. सो मी तिला बोललो की इट्स ओके, यू कॅन गो. आणि येस, आम्ही सगळं काही हँडल करू व्यवस्थित, तुला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. ते तर आहेच रे, मला माहिती आई आहे, सगळेच आहे, मी आहे, स्वीटी ताई आहे, पण शेवटी कसं असतं ना, मला माहिती आहे सगळं रात्री झोपताना ते आईचं पडलं उठल्यावर आई 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 आणि टँट्रम्स ते आईच व्यवस्थित तिला हँडल करू शकते. हे काय झालं ना, नाहीच ऐकत नसेल तर आता आई येईल आणि बघ मग ती झाली परत नॉर्मल वर येते. कसं असतं शेवटी एका आईलाच माहित असतं की कोणती ट्रिक कधी वापरायची जेणेकरून आपलं बाळ रिॲक्ट करेल किंवा हँडल करेल. आता मला माहिती आहे सकाळी नायसाचं किती टँट्रम्स असतात, सॉक्स घालण्यापासून शूज घालेपर्यंत. तिला सॉक्स तसाच लागतो, तिला आतमध्ये पाय जाताना शूज मध्ये ते सॉक्स फोल्ड नाही व्हायला पाहिजे. सो आय नो एव्हरीथिंग. आता हे 5 दिवस यांना पण कळेल की काय टँट्रम्स असतात सकाळी. ते होईल काय नक्कीच ट्रिपवर मी मिस करणार आहे दोघांना पण. अजून बॅग भरायची आहे, नायसाचं टाइम टेबल बनवून ठेवायचं आहे मला, म्हणजे आईनं टेन्शन नको की कोणत्या दिवसाला वेगळी टाइम तिला काय दिलं पाहिजे. मी तिला सगळं सांगितलंय की आजी तुला हे देईल, मग पण आईनं आठवण ठेवण्यासाठी मग मी ह्याच्यावर लिहून जाते किंवा ह्याच्यावर लिहिते, ते तर चिटकवायला लागेल नाही, हे तिथं स्कूलमधनं दिलं त्याच्यावर लिहून देतो आईला घेतलं.
स्वीटीला मामीला दाखवते घर. मस्त आहे. हा छोटा रूम मस्त आहे. चिकनी आहे मिमी. डोळे किती छान आहेत ग. बघू माझी कशी दिसते मिमी. अरे वा, गोरी गोरी पान फुलासारखी छान मिमी. गोल्डफिश के बीच स्विमिंग कर सकते हैं. राजू को डाइविंग स्टंट भी सिखा सकता हूँ. ओके ठीक है, ऑल द बेस्ट. अब चलो. कशी आहेस? खूप दिवसाने नायसासाठी सुट्टी घेतली. म्हणजे अगं म्हणजे तू आज गेला तर मग उद्या परत सकाळी नायसाची स्कूल आहे ना. मी चालली ना संध्याकाळी. पहिला दिवस आईच्या शिवाय पहिला दिवस ना शाळेत. आज तू कधी जाणार आहे? संध्याकाळी. संध्याकाळी म्हणजे 7ला. 7:45ची तर फ्लाईट आहे. ही नायसाची बॅग आहे, नायसाचे कपडे घे. ती ठेवून दे. ती येईल शुक्रवारी. सगळी सोडेल तिला. चालेल. तर नायसाचे कपडे शुक्रवारी. मग 5 वाजता तुला बोलली ना काय? जेव्हा पोटभर. हो मस्त मस्त. मी नाही बनवलंय बाबा, रचनाने बनवलंय. अजून टेस्ट करायला नाही आणि बोलतो आधीच का. तुझी आवडते ना भाजी कसली? ही मेथी. हो का, घे मग. मी म्हटलं मेथी खातो की नाही म्हणून सगळं खातो. हो का, जेव पोटभर. आणि आता कधी येशील परत? सुट्टी असेल तेव्हा. हो का. त्याच्या बर्थडेला डायरेक्ट जून. सांगितलं तिने तो द्यायचा आहे, फाटलाय. सो बॅक टू होम. मामी चालल्यात. मामी कधी येणार आता? बघा कधी आईला सुट्टी मिळते. आर्या पण चालला. सुट्टी मिळते. माझ्याकडे फ्रायडेला सोडणार. आता पहिले अभ्यास करायचा. आजी बरी आहे ना? आजीला भेटू आलो. हां तुम्ही गेले ना? बरी आजी कशी जाय? हसली बघून. काय समजतं माहित नाही तिला. तब्येतीची काळजी घे. हा मस्त आराम केला ना? माझ्या भावाची पण काळजी घे. माझ्या भावाची ए बाई माझं नको रे बाबा. काळजी घ्या. लवकर या. सांभाळून जा. लवकर या. ऐसा जा टीव्ही बंद कर. बाबांबरोबर बाहेर बस जा. नाहीसा बाबा घेत आहेत. हे कोणतं लेटर आहे? माझं अभ्यास झालं की बुक ठेवायची बॅग मध्ये. स्कूल मध्ये टीचरला दाखवायची असते. कळलं का? जा जा बाबा घेत आहेत. चल छान करा. बाबा डॉट काढून द्या मला. बॅग बुक बॅग मध्ये ठेव. कळलं? कृष्णा तिचे कपडे उचल व कसे टाकले. व्हेरी गुड. एकच लास्ट. येडू आणि बी स्ट्रॉंग. थोडेच दिवस मग परत सगळे भेटणार है ना. नाहीसा
सो नाही वर्षाला खूप मिस करू. बॅग्स पॅक झाले. नाईसाची सगळी काय अरेंजमेंट केली आहे वर्षाने. थोड्या वेळ थांबा ना, येईलच काय. चावी नाही आहे याच्याकडे, आईंकडे. इथे थोड्या वेळ 5 मिनिटं. चला चला काळजी घ्या तुम्ही जरा. वहिनी संध्याकाळी ना जरा या आणि तिला विचार होमवर्क केलंय का तिने. हा एकदा तुझ्या होमवर्कचं फक्त एकदा विचारा. तरी तर आहेच पण तरी तू जाईल ना प्रोजेक्टला संडे. चलो बाय बाय. बाय बाय. माझ्या घरा काळजी घ्या सगळ्यांची पण आणि स्वतःची पण. कायचं ना बाबूजी रडून झालं माझं पण झालं. तुझं काय माझं काय काय माझं काय माझं काय म्हणते. नाही काय माझा रडून झालं तरी काय पाणी येते डोळ्यातलं. काळजी घ्या दोघांनी. तुम्ही पण काळजी घ्या. मी गाडी घेऊन चालले. गाडी लावतोय आणि तिथून फाल्गुनीला सोडायला गेलो ना आईकडे. फाल्गुनीला सोडून मग तिला म्हटलं परत मग उलट आईकडे फोन करायचा ना. मी उलट म्हटलं इथून जायला. 6:30 निघालंय. मला लेट झाली उडणार. चला काळजी घ्या आई. काळजी घ्या. सो फायनली जर्नी स्टार्ट झालेली आहे विथ हेवी हार्ट. एकतर आमच्या बरोबर जे नेहमी ट्रिपवर असतात ते नाही आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑफकोर्स एक नवीन जर्नी आहे ही आमच्या दोघांसाठी सुद्धा. म्हणजे पूर्ण अभोनी आणि नवेंजरसाठी पूर्ण नवीन जर्नी आहे. सो वी आर जस्ट होपिंग आवर बेस्ट आणि आम्ही आमचा 100% देणार आहोत. जसं की तुम्ही आम्हाला नेहमीच ब्लॉगमध्ये बघता तसेच दिसणार आहोत. बट नवीन लोकांना भेटणार आहोत त्याची एक्साइटमेंट सुद्धा आहे. पण थोडं ना थोडं नर्वसनेस पण आहे की कसं काय सगळं हँडल. कारण की भैया सीधा ही ले लो. फ्लायओव्हर ही दिखा रहा है ना तेरे को. हा नाही सीधा ही ले लो. तर बघूया कसं काय होतं. आणि आपण त्यांचे पण रिव्ह्यूज घेऊया की त्यांना म्हणजे लास्ट डेचा ब्लॉग बघायला विसरू नका तुम्ही. आता अभुनीचे ब्लॉग तर दिसणार नाहीयेत ना. व्यंजनच्या ब्लॉगवर सगळ्या तुम्ही गोष्टी बघायला मिळतील. म्हणजे जेवढं आमच्याने होईल तेवढं आम्ही कॅप्चर करणार आहोत दोघं सुद्धा. आणि माझं ना पहिल्यांदा ऍक्च्युली काय झालं माहिती. मी फाल्गुनीला सोडायला गेलो ना. ज्ञाना माझ्यासोबत ड्रायव्हिंग सीटवर. मी तिला कधी घेऊन नाही जात पण मला सोडवेच ना तिला. मी म्हटले की असं का म्हणजे बुकिंग वगैरे केली तोपर्यंत काय नाही वाटलं. पण जेव्हा सोडायला गेलो सगळ्यात काय म्हणतात त्याला डिफिकल्ट राईड माझ्यासाठी ती होती. पण ह्यातनं प्रत्येक पॅरेंट जातो जो पण ज्याला पण नवीन गोष्टी काही ना काहीतरी करायचे असतात. काहीतरी आता नवीन अचीव्ह करायचंय तर आपल्याला काही गोष्टी थोड्याशा सॅक्रिफाईस कराव्याच लागतात जेणेकरून पुढची वाटचाल असेल ती एकदम म्हणजे. आणि सगळ्यात मोठं सगळ्यांना क्वेश्चन येईल की आम्ही दोघेच का झालं. तर सनीदादाच्या सुट्ट्या मॅनेज नाही झाल्या. लास्ट मोमेंटला त्याच्या सुट्ट्या कॅन्सल झाल्या. दुसरी गोष्ट फाल्गुनी आणि ज्ञानाला का नाही घेतली तर फाल्गुनी ऑलरेडी बघितलंय. आणि ज्ञाना आणि आई आता एकटी आहे त्यामुळे आईजवळ फाल्गुनीला सोडायचं होतं. नायसाची तर स्कूल आहे सो ते तर इम्पॉसिबल आहे की तिचं स्कूल सोडणं आणि एक्झाम स्टार्ट आहेत म्हणून तर नाहीच नाही. आणि ही 5 दिवसाची 5 nights 6 days जर्नी झाल्यानंतर अजून एक अजून टूर आहे. तिकडे मी कंटिन्यू करणार आहे. ही लवकर येणार आहे आणि मी कंटिन्यू करणार आहे. त्यामुळे आम्ही ठरवलं की दोघेच जायचं आणि मी तिकडे थांबेल आणि मग मी आता जे आमच्या बरोबर येतात त्यांना मग मी परत रिटर्न घेऊन येणार आहे मुंबईला. आणि पुढची जर्नी मी कंटिन्यू करणार आहे. आणि माझी मोठी जर्नी आहे.
चलो आता आम्हाला भूक लागली आहे, स्ट्रेसच्या मारे भूक लागली म्हणून आम्ही आता शुपरी खातो. शुपरी खातो. भेटूया लवकरच सगळ्यांना आपल्या बरोबर जे आहेत अबोनी आणि नव्यांजल फॅमिली, त्यांना आपण लवकरच जाऊन भेटूया. सॉरी आम्ही लेट झालो. हॅलो, आपण नमस्ते. हॅलो, खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. अजून बाकी तिकडे मागे तुम्ही कॉल नाही केलं त्यांना. हॅलो, सॉरी लेट झालं थोडं. आम्हाला ट्रॅफिक जास्त लागली त्यामुळे. तुम्ही त्यांना ते विचारते तुम्ही कुठे आहात म्हणून. ऍडजस्ट होईल तिथे ऑन द स्पॉट करायला लागेल. फायनली आम्ही बोर्ड करतो फ्लाईट. आणि तुम्हाला खरं सांगू तर मला मुंबई एअरपोर्ट बघून कंटाळा आला. ते 6 महिन्यात एवढ्या ट्रिप झाल्यात की असं वाटतं की आता अजून ट्रिप करायचं. आणि रिझोल्युशन आहे भाई माझं 2025 मध्ये सगळ्यात जास्त ट्रिप्स करायच्या. सो एव्हरी मंथ नाही होणार. ह्याच्या पाठीमागे याची स्ट्रॅटेजी आहे, तर ती सांगितली ना